अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भडित रोडगा निवतील हरोहरी एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुमनिंद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परमदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांकतेजोधिकामोधिवक्रम कलानिषवादाप्नुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणिकृष्ण विवसु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृति निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे जिको दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन कुवास श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारिये बरनवो रघुबर बिमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही रवु कले सभी कार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निर्चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आम्ही अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चावजड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारी वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली महा वैष्णव शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज एकनाथ महाराज यांचा 3.5 चरणाचा 3.5 हाताच्या देहाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. श्री कुलस्वामी खंडेराय भगवंताच्या या पवित्र नवरात्र महोत्सवातील हे आजचा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस. वर्षाकाठी
5 नवरात्र असतात, त्याच्यापैकी श्री खंडेरायाचं एक नवरात्र आहे. पण रामनवमीचा नवरात्र असतो, दुर्गा अष्टमीचा नवरात्र असतो. थोडं सिटी मारू दे नका, थोडं कमी ठेवा, इको कमी करा येतात. पण श्री खंडेरायाच्या नवरात्रामध्ये 9 रात्रा येत नाहीत, फक्त 6 रात्रा येतात. इको नकाच, बोलताना इको नका आता. हां बस, थोडा नॉर्मल ठेवला तर बघा 1-2 पॉईंट. आणि मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये, मोठ्या आवडीनं, मोठ्या श्रद्धेनं. नाही कमी करा आणखी, ते बंद ठेवलं तरी जमते मग, कमी होत नसेल तर. हां, या श्री खंडोबा देवस्थान समिती मंडळ आणि भुंडे वस्ती बावधन बुद्रुक सर्व ट्रस्ट एका ठिकाणी येऊन महाराज अगदी मोठ्या उत्साहामध्ये भगवान श्री खंडेरायाचा या चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय. इथं आल्यानंतर एवढा मनस्वी आनंद होतोय, कारण का बावधन जरी गाव असलं तरी आज हे बावधन असल्यासारखं वाटत नाही. जसं जेजुरीगड वाटतो ना, तसं महाराज प्रति जेजुरी म्हणायला काही हरकत नाही. जसं जेजुरीगडाला पायऱ्या चढून जावं लागतं, तसं इथेही पायऱ्या चढून जावं लागतात. एवढंच आहे, फक्त जेजुरीगड फक्त थोडा उंच मोठा आहे, आपला थोडा छोटा आहे, म्हणजे मिनी जेजुरी म्हणायला काही हरकत नाही. आणि जसं ठाण आहे तिथे जशी मूर्ती आहे, जसं तिथं शिवलिंग आहे, जसं स्वयंभूलिंग आहे, इथं सुद्धा 2 लिंग आहेत महाराज. तिथं जेजुरीगडावरती खंडा नावाची तलवार आहे. आज श्री खंडेरायाच्या एका भक्ताने सुद्धा इथं तलवार सुद्धा अर्पण केली महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी खंडा तलवार, जशी तलवार जेजुरीला आहे तशीच महाराज तलवार इथं सुद्धा आपल्या मंदिरामध्ये. वा वा, चंपाषष्ठी नेम कुळी कुळधर्म मार्तंडाचा. आपण इतिहास पुढे पाहणारच आहोत, पण आज काकाने सुंदर असं प्रमाण दिलं महाराज. हा आपला कुळाचार आहे. ज्यांचं श्री खंडेराय कुलस्वामी आहेत, कुलदैवत आहेत, त्यांनी महाराज वर्षाकाठी 4 वेळेस तरी श्री खंडेरायाचा उत्सव साजरा करावाच लागतो. मला आल्यानंतर तिथं माहिती झालं, सोमवती अमावस्येला सुद्धा फार मोठा इथं कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आणखी एक दुसरा कार्यक्रम असतो. आणि या चंपाषष्ठीला तर महाराज 1 नंबर सर्व निवेदन आहे. आता सगळ्यांचं मला नाव घेणं शक्य नाही आणि नाव माहिती नाही. नवीन सून नांदायला आलेली आहे, थोडं सांभाळून घ्या. इकडे मला कोणाची ओळख जास्त नाही. मी नांदेडचा आहे, आळंदीला शिकण्यासाठी होतो, पण इकडं जास्त येणं कमी आहे. पण सर्व टाळकरी जे उभा टाकलेले आहेत, गायवादक वाघ महाराज आहेत. वाघाचा वाघासारखा आवाज आहे असं. वाघ महाराज आणि दराडे महाराज, आळंदी देवाची. वा, बाबाचाही गोड असा आवाज आहे, पकोजाची गोड अशी साथ आहे. श्री हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या साईडला चव्हाण महाराज आहेत, माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम सिंत वादक. आत्ताच मार्तंड मल्हारीची आमची कथा रात्री समाप्त झाली उदगीरजवळ, तिथे शिंत वाजवाय होते सोबत.
ते म्हणजे आमचे राहुल महाराज नावलगावकर परभणी, आणि यूट्यूब चॅनल आहे बाप माणूस कीर्तन, लाडका नामा, हे दोन्ही यूट्यूब चॅनल आहेत. हे कीर्तन आपल्याला घर बसल्या ठिकाणी पुन्हा नंतर पाहता येईल याच्यासाठी यूट्यूब चॅनल लावलेलं आहे, ते म्हणजे बाप माणूस कीर्तन. यूट्यूब चॅनलला आपण सर्च केलं तर ते चॅनल तुम्हाला पाहायला मिळेल आणि कीर्तनही ऐकायला मिळेल. गोड असा महाराज कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 1 तास कीर्तन करायचे. थोडा आवाज कमी ठेवा, पण शिट्ट्या मारू देऊ नका. इकडे बसलेले सगळे पुरुष मंडळ, तिकडे बसलेल्या माता भगिनी, फक्त शांतता ठेवा. दर्शन करणारे तिकडे जातात, जाणारे जाऊ द्या. फक्त तुम्ही जे बसलात ना, एकमेकीला कोणी बोलू नका. आता 1 तास कीर्तन होणार आहे. अजिबात ताण घ्यायचा नाही. कीर्तनात बसल्यानंतर फ्रेश बसायचं. घरचं कसलंही टेन्शन घ्यायचं बोला ना काहीतरी. अहो 550 किलोमीटर प्रवास करून आलो, थोडं बोला तुम्ही. तुम्ही जर नाही बोलले तर मला काय वाटेल, माझा अपमान होईल. घरचं कितीही मोठं टेन्शन असलं तरी अजिबात आपल्या फेसवरती अजिबात टेन्शन दिसू द्यायचं नाही. माता भगिनी, एकमेकीच्या कानात कोणी बोलायचं. कोणाला 1500 पडले असतील, तुम्ही अजिबात इथं मार्तंड मल्हारीच्या दरबारामध्ये अजिबात घरचं कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. कितीही महाराज काही जरी असेल जीवनामध्ये अडथळे, संकट, सगळं ते संकट बाजूला सारून तुमच्या जीवनात समाधान देणारी आणि सुख देणारी एकच महाराज, एक दैवत आहे, ते म्हणजे मार्तंड मल्हारी आहे. म्हणून मार्तंड मल्हारीच्या श्री खंडेरायाच्या दरबारामध्ये बसल्यानंतर संसाराचं अजिबात कोणी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. कर्दन काळ सगळ्यांचा आहे. मनी आणि मल्लासुराचा कर्दन काळ अर्धळ आहे तो. म्हणून महाराज सुख प्राप्त करून देणारी देवता आहे. म्हणून आपण इथं सुख, शांती, समाधान मिळवण्यासाठी इथं आलेलो आहोत. त्याच्यामुळं घरचे घराने अजिबात डोक्यात 1 तास तरी आणायचे, एकमेकाला बोलायचं. कीर्तनातून अजिबात कोणी उठून जायचं. आणि 2 तास तुम्हाला आता किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं म्हणा नाही. करायचं 1 तास. पण महाराज ज्या वेळेस भजन होईल त्यातेच मुखाने नामचिंतन, हाताने टाळी. विठ्ठल आज चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठी का साजरी करावी लागते याचं कारण काय आहे? मार्तंड मल्हारी ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे. द्वापार युगाच्या शेवटी 88,000 दिवस ज्यावेळेस शिल्लक राहिले होते त्यावेळेस भगवंतांनी अवतार धारण केलेला आहे. मनी आणि मल्लासूर यांच्या वधासाठी, यांच्या महाराज निर्दलन करण्यासाठी भगवंताचा अवतार हा झालेला आहे. शिवप्रभूंचा अवतार आहे. शिव अवतार मार्तंड मल्हारी आहे. पण मनी आणि मल्लासूर यांची पूर्व जन्मकथा सांगत असताना ग्रंथकर्ते असं सांगतायत, मनी आणि मल्लासुराचा पहिला जन्म आहे, त्यांचं नाव आहे शुंभ आणि निशुंभ. त्याचा पहिला अवतार आहे, त्यांचा पहिला जन्म आहे त्यांचा, तो म्हणजे महाराज महाविष्णूच्या हाताने ज्यांचं मरण झालंय, महाविष्णूच्या हाताने ज्यांचं मरण झालंय ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांच्या वंशावळीमध्ये जो हिरण्यकशिपू आहे त्यांचा नातू म्हणजे हे शुंभ आहे. त्यांचा नातू म्हणजे हे शुंभ आहे. आणि त्यांची इच्छा होती की भगवंताच्या हाताने आपल्याला मृत्यू व्हावा. देवी भागवतामध्ये सुद्धा याचा महाराज आपल्याला उल्लेख पाहता येतो. पण त्यांची इच्छा होती की शिवशक्ती बरोबर आपलं युद्ध व्हावं, शिवाबरोबर आपलं युद्ध व्हावं आणि त्यांच्या हाताकडून माझा मृत्यू व्हावा, ही त्यांची इच्छा होती. 2 जन्म झाल्यानंतर 3ऱ्या जन्मामध्ये त्यांनी मनी आणि मल्लासूर या नावाने जन्म घेतला. आणि मणिचूड पर्वतावरती 7 ऋषी यज्ञयाग क्रिया करायचे, पण त्या सगळ्या ऋषींना हा त्रास द्यायला लागला. उन्मत्त झाला, गायीची कत्तल करायला लागला, अधर्म वाढायला लागला, पाप जास्त वाढायला लागलं. आणि मग मात्र महाराज या 7 ऋषीपैकी एक धर्मपुत्र आहेत, त्यांनी सांगितलं नारदजीला, नारदजी आम्हाला यज्ञयाग क्रिया करता येत नाही, गायीची हत्या होते, नामचिंतन करता येत नाही, सप्ताह पुण्यतिथी अजिबात काही कथा कीर्तन करता येत नाही. उन्मत्त असलेले मनी आणि मल्लासूर हे दैत्य मातलेले आहेत. नारदाला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस नारदाने सांगितलं आपण याला काही करू शकत नाहीत, आपण सगळेजण कुठे जाऊयात, अमरावतीला. आता पुणे सोडून अमरावतीला काय काम आहे? ही अमरावती ही नाही बरं, अमरावती बस इंद्राचं सिंहासन जिथं आहे त्याला इंद्रपुरी असं म्हणतात, ती अमरावती आहे महाराज. तिथे गेले, इंद्राला सर्व इतिहास सांगितला. इंद्राने सांगितलं माझ्याकडून हे कृत्य होणार नाही, माझ्याकडून हे काम होणार नाही, आपण सर्वजण महाविष्णूकडे जाऊयात.
सर्वजण महाविष्णूकडे गेले. क्षीरसागराच्या ठिकाणी महाविष्णू महाराज निवांत बसले होते. तिथं सर्व देवता गेले. सगळ्यांनी हात जोडून भगवंताची विनंती केली. महाविष्णूंनी सगळं हे ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं हे काम आपल्यानं करणं शक्य नाही. मग हे काम आपण सगळेजण आपण घेऊन जाऊयात. ते म्हणजे सगळ्यांचे कर्ते धरते आहेत, आदि शंकर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. कैलास शिखरी सगळी देवता, ऋषीगण, महात्मे, संत महात्मे सर्व तिथे गेले आणि ज्यावेळेस भगवंताला विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आत्तापर्यंत प्रत्येक भक्ताचं रक्षण भोले शंकर तुम्ही केलेलं आहे आणि आमच्यावर आता संकट आलेलं आहे. मनी आणि मल्लासूर एवढे उन्मत्त झालेले आहेत. या दैत्यांचा निपात करण्यासाठी तुम्हाला अवतार धारण करावाच लागेल असं सांगितल्यानंतर शिव मार्तंड मल्हारी भैरव नावाने याच दिवशी मार्गशीर्ष चंपाशीर्ष चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झालेले आहेत आणि तो अवतार म्हणजे मार्तंड मल्हारी आहे. विठ्ठल आणि चैत्र पौर्णिमेला भगवंत प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर महाराज तिथून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये श्री खंडेराय आलेले नाहीत. ध्यान ठेवा बरं. श्री खंडेराय डायरेक्ट जेजुरीला पहिल्यांदा आलेले नाहीत. पहिले ज्यावेळेस अवतीर्ण जावे त्यावेळेस मैलार, कर्नाटक राज्यामध्ये गाव आहे मैलार नावाचं. कोणी बघितलं असेल का? बघितलं नाही. मैलार एक ठाण आहे, तिथे प्रमुख स्थळ आहे श्री खंडेरायाचं. मैलार आहे, मैलारपूर त्याला असं म्हणतात. आणि मैलार त्या ठिकाणी भगवंत पहिल्यांदा प्रकट झाले आणि मग तिथून जेजुरी गडाच्या वरचा जो कडे पठार आहे, कडे पठारला पुन्हा तिथं स्वयंभूलिंगामध्ये मनी आणि मल्लासुराचा वध झाल्यानंतर जे स्वयंभूलिंग प्रकट झालं ते म्हणजे कडे पठार आहे. विठ्ठल आणि जे काही श्री खंडेरायाचे भक्त आहेत, ज्यांचे कुलस्वामी श्री खंडेराय आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक कुलदेवत आहेत. कोणी तुळजाभवानीचे उपासक असतात, कोणी नरसिंह भगवंताचे उपासक असतात, कोणी श्री खंडेरायाचे उपासक असतात. गणपती आहेत, शाक्त आहेत, वीरशैव आहेत, वारकरी आहेत. पण कुलधर्म सांगितला. श्री खंडेराय ज्यांचा कुलस्वामी आहे त्यांनी वर्षाकाठी महाराज चंपाषष्ठीचा उत्सव तरी त्यांच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. हा देवाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वर्षभर 12 पौर्णिमा केल्या पाहिजे असं शास्त्र आहे. पण ज्याला 12 पौर्णिमा होत नाही त्यानं एक तरी पौर्णिमा केली पाहिजे आणि ज्याला पौर्णिमा कोणतीच होत नाही त्यानं चंपाषष्ठीचा उत्सव केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून हा चंपाषष्ठीचा उत्सव आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्याला संपन्न करायचा. लक्षपूर्वक ऐका. शांतीपूर्ण नाथराय सांगतात, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी. श्री खंडेरायाचे भक्त आहेत, त्यांचं नाव आहे वाघ्या आणि मुरळी. वाघ्या आणि मुरळी. वाघ्या कोणाला म्हणतात आणि मुरळी कोणाला म्हणतात? हा वाघ्या नेमकं कोण आहे हे पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. बाकीचा अभंग तुमच्या लक्षात येते. पण वाघ्या नेमकं कोण आहे? वाघे सुद्धा 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे वाघे आहेत. पण पहिल्यांदा वाघ्या कोणाला म्हणतात हे कळायला पाहिजे, आहे का नाही? वाघ्या म्हणजे कोण आहे? वाघ्या म्हणजे देवाचा अत्यंत निकटचा जवळ राहणारा भक्त आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक दार वाघे आहे, एक दार वाघे आहे आणि एक महाराज बाहेर घराच्या बाहेर राहणारा वाघे आहे. म्हणजे संसार करून देवाची भक्ती करणारा एक आहे, त्याला दार वाघे असं म्हटलं जातं. आणि सतत देवाजवळ एक महाराज राहतो त्याला देव वाघे असं म्हटलं जातं. तो इथंच राहतो, घराकडे जात नाही, त्याला लेकरं बाळं काहीच नसतात. हे 2 प्रकार आहेत. पण वाघ्या नेमकं कोण आहे? मार्तंड मल्हारी ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस मनी आणि मल्लासुराच्या वधासाठी निघाले भगवंत मार्तंड भैरवनाथ, वाटेमध्ये वाघ आला. मी माझ्या पदराचं सांगत नाही बरं, खोटं बोलत नाही. ग्रंथामध्ये जेवढं आहे ते सांगतोय. मी आगाव बोलणारा माणूस नाही, ध्यान ठेवा. वाटेमध्ये वाघ आला. ज्यावेळेस वाटेमध्ये वाघ आला त्यावेळेस आधीच रागाने लालबुंद असलेले क्रोधायमान झालेले भैरव आणि वाटेमध्ये वाघ आला, राग आला आणि त्याला बोलायला लागल्यानंतर वाघ चळचळ कापायला लागला. वाघ जवळ आला आणि वाघ म्हणायला लागला, श्री खंडेराय मार्तंड भैरवनाथ, मी तुमच्या सेवेमध्ये आड येत नाही, पण मला तुमची सेवा घडावी याच्यासाठी मी सहकार्य काहीतरी करावं, याच्यासाठी मी तुमच्या आड आलेलो आहे. मला तुमची सेवा काहीतरी मिळली पाहिजे.
मार्तंड भैरवाने सांगितलं, वाग्या तू माझ्या निकट राहा, माझ्या जवळ राहा, एक काम कर, तू या स्वरूपात तू मला सहकार्य करू शकणार नाहीस, याच्याकरता तुझं रूपांतर मनुष्य देहामध्ये करतो. आपल्या जवळचा भंडारा घेतला आणि त्या वाघ्या प्राण्याच्या अंगावर टाकल्या ते वाघ डायरेक्ट मनुष्य रूपाला प्राप्त झाला. एवढी भंडाऱ्यात पावर आहे बरं, ध्यान ठेवा. भंडारा साधारण नाही, भंडारा साधारण नाही. भंडाऱ्याची उत्पत्तीसुद्धा सांगितलेली आहे, पण मी तिकडे तेवढ्या पुराणामध्ये जाणार नाही, आपल्याला अभंग सोडवायचा आहे. भंडाऱ्याची उत्पत्तीसुद्धा सांगितलेली आहे. भंडारा कसा निर्माण करावा, कोणत्या दिवशी करावा, भंडारा ज्याला करायचा आहे, ऐका ऐका, भंडारा देवाचा भंडारा असतो ना, कपाळी लावायचा भंडारा कधीही करता येत नाही, घेता येतो विकत. पण आपल्याला जर पवित्र भंडारा करायचा असेल श्री खंडेरायाला लावण्यासाठी, तर शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे, श्रावण, आश्विन, भाद्रपद, मार्गशीर्ष महिन्यामध्ये षष्टीच्या दिवशी रानामध्ये शेतामध्ये गेलं पाहिजे. जे हळदीचं झाड आहे त्याचे मंत्रोच्चाराने पूजा केली पाहिजे. नाही मंत्र येत असतील तरी पान शिंपडून अक्षता अर्पण करून त्याचं पूजन केलं पाहिजे आणि मग ते हळकुंड घरी आणले पाहिजे आणि मग त्याला कांडण करून त्याच्यामध्ये कस्तुरी, केसर, भस्म जे मिळेल ते त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे आणि ते सुंदर चाळून घेऊन सेपरेट व्यवस्थित एका ठिकाणी श्री खंडेरायासाठी ते महाराज भंडारा निर्माण करून ठेवला पाहिजे. आणि एकदा त्या भंडाऱ्याला भंडारा असं नाव दिलं, घरातली हळद संपली म्हणून त्याला स्वयंपाकात वापरा येत नसते बरं, ध्यान ठेवा. नाही तर इकडची हळद संपली म्हणून तिकडे वापरतात, असं जमत नाही. तो भंडारा एवढा चमत्कारी भंडारा आहे. 300 रोगावर महाराज उपचार करणारी ही भंडारा आहे. म्हणून ज्याला रोग आहे त्यांनी सुद्धा भंडारा थोडा थोडा खाला तरी त्याचा रोग निवृत्त होतो, एवढी भंडाऱ्याची ताकद आहे. त्याच्या अंगावर भंडारा टाकल्या तो मनुष्य देहाला प्राप्त झाला. मनुष्य देहामध्ये येऊन महाराज भगवंताची सेवा करायला लागला. अनेक वर्ष त्यानं सेवा केली, पण त्याला आपला पूर्वजन्म वाघ होतो आपण हे लक्षात राहावं, याच्यासाठी त्यानं आपल्याजवळ भंडारा ठेवायची जी पिशवी असते ना, ती वाघाच्या कातड्याची केली. म्हणजे पूर्वजन्म जी आहे, आपली जी पूर्वजी आहे ती आपल्याला लक्षात राहावी, आपण पहिलं कोण होतो हे लक्षात राहावं, याच्यासाठी त्यानं वाघाच्या कातड्याची पिशवी केली आणि त्याच्यामध्ये भंडारा ठेवायला लागला. आणि ते भंडारा ठेवायची पिशवी वाघाची असल्यामुळं प्रत्येकजण भगवंताचा दास म्हणून त्याला ओळखायला लागले आणि त्या वाघाच्या कातड्याची पिशवी असल्यामुळं त्याला सगळेजण वाघ्या म्हणायला लागले. विठ्ठल हे झाला वाघ्या. मुरुळी एक असते, मुरुळी म्हणजे स्त्री असते. हे वाघ्या आणि मुरुळी पहिल्याच्या काळामध्ये लेकरं जन्माला जन्मायचे लेकरं, पण वाचायचे नाही, मृत्युमुखी पडायचे पाटील. त्यावेळेस भगवंताच्या नावानं टिळा लावायचा, भगवंताच्या नावानं भंडारा लावायचा आणि सांगायचं हे लेकरू वाचू दे, मी तुला अर्पण करून टाकतो. आणि मग ते वाचलेले लेकरू मुलगा झाला तर त्याला वाघ्या म्हणायचे आणि अर्पण करून टाकायचे, आणि मुलगी जर झाली तर तिला मुरुळी म्हणायचे आणि अर्पण करून टाकायचे. हे वाघ्या आणि मुरुळी झाले. पण याच्यामध्ये महाराज अभंगामध्ये जे सांगितलं आहे, अहम वाघ्या सोहम वाघ्या, विठाला 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 विठाला. अभंगामध्ये जो अभिप्रेत आहे नाथरायाला वाघ्या, तो वाघ्या नेमका कोणता आहे? अहम वाघ्या. याच्यामध्ये एक वाघ्या असा आहे, या देहालाच माझं म्हणणारा एक वाघ्या आहे. हे देहच मीच आहे याच्याबद्दल ममत्व धरणारा एक वाघ्या आहे. आणि दुसरा एक आहे, या देहाचा माझा काही संबंध नाही, जे सार तत्व आहे, जे आत्मा आहे तेच मी आहे, याला म्हणायचं सोहम वाघ्या आणि याला म्हणायचं अहम वाघ्या. एरवी पाहिलं या जगतामध्ये पाहता गेलं सगळेजण खंडोबाचे भक्त आहेत, पण सगळे सोहम वाघे नाहीत. कोण आहेत? कोण आहेत? अहम वाघेच. अहम वाघे, अहंकार, मी एक आहे, माझा देह. खरं सांगा, देह आपला नाही आहे, पण याचं ममत्व आपण धरतो का नाही सांगा बरं? धरतो का नाही? खरं सांगा, देह कोणाचा आहे? देह कोणाचा आहे? कोण म्हणलं डॉक्टरचा? देह कोणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचे हो धन
देवाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून बस आपला देह नाहीच महाराज. देह हा काळाच आहे, धन कुबेर राहायचं. पण आपण आपलं आपलं म्हणतो का नाही? खरं सांगा, देह जर आपला असता तर केसाने आपल्याला विचारून पांढरे झाले असते, दात आपले असते तर दात म्हटले असते, पाटील बस झाला आता जाऊ का पडून, विचारलं असतं ना. ज्याची आपण त्याला काही सत्ता गाजू शकत नाही ती वस्तू आपली नाही. आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूतांची ही सत्ता या देहावर आहे, आपली सत्ता नाही. पंचमहाभूत कोणते कोणते आहेत माहित आहेत का? कोणाला सांगा. पंचमहाभूत कोणते कोणते आहेत? तिकडं माता भगिनी ताई तुम्हाला माहित आहे? लाडकी बहीण, पंचमहाभूत माहित आहेत? कोणाला येत असेल उत्तर सांगा, रुपये बक्षीस. पृथ्वी आप, हा, पृथ्वी आप तेज वायू आणि गायछाप. चुकलं काय? सध्या आता ते 5वं तत्व झाले महाराज. त्याच्याशिवाय माणसाला जमतच नाही, पोट सुद्धा साफ होत नाही म्हणे. ते उटी पाहिजेत म्हणे सकाळी उठल्या उठल्या. पण ते जाऊ द्या. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, पंचतत्वाचा गोंधळ केला एके टाईमेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे काहीच आपलं नाही, पण आपण माझं माझं म्हणतोय. हे नवल आहे महाराज. आणि हा असा वाघ्या जो अहम करणार आहे, अहम मीच, हा देह हाच मी आहे, त्याला दुसरं सोहम कळत नाही, काही कळत नाही. आणि जेवढे काही या संसारामध्ये जेवढे काही आहेत ना, संत महात्मे सोडून, साधक सोडून, जिज्ञासू सोडून, जेवढे काही विषयी पामर, जेवढे काही बद्ध आपण आहोत ना, हे सगळे अहम वाग्यातलाच वर्ग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. किती आपला संसारातली एकही गोष्ट आपल्या कामाची नाही, पण तिला आपण माझं म्हणल्याशिवाय राहत नाही. संसारातली एकही गोष्टी आपल्या कामाला येत नाही, पण तिला आपण महाराज जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. संसारातली एकही गोष्टी अंतिसमयी आपल्याला उपयोगाला येत नाही, पण तिचा लळा आपल्याला लागल्याशिवाय राहत. जिवंत असताना संपत्तीचा लळा असणं तेवढी काही मोठी गोष्ट नाही आहे, पण मेल्यानंतर सुद्धा गुरुजी त्या संपत्तीचा महाराज लळा माणसाचा सुटत नाही. सुटतो का? सुटतो का? एवढं त्याचं ममत्व जडलेलं असतं त्या संसारामध्ये, एवढं संसारामध्ये ममत्व जडलेलं असतंय. आयुष्यामध्ये तर संसार करतोच, पण मेला तरी त्याच्या चित्तातला संसार जात नाही. आणि मेल्यानंतर सुद्धा चित्तातला संसार जात नाही. म्हणून आमच्याकडे प्रथा आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही. आमच्याकडं माणूस मेला ना, 3ऱ्या दिवशी त्याला सावडाय जातात. इकडं हां, दुसऱ्या दिवशीच का? म्हणजे पुणे थोडं फास्ट आहे ना. आमच्याकडे 3ऱ्या दिवसाचं, कुठं 2रा दिवस आहे. पण जाऊ द्या, 2रा दिवस असू द्या काका की 3रा दिवस असू द्या, सावडा गेल्यानंतर रिकाम्यातनं जात नाही. काय काय घेऊन जातात? अहो सगळं घेऊन जातात, जे जे लागते ते. चोरदार म्हणाय सगळं घेऊन जातात. काय काय लागतं सगळं माहिती आहे. कोणी चहा पित असेल तर चहा घेऊन जातात, दूध पित असेल दूध घेऊन जातात, कोणी बिडी ओढत बिडी घेऊन जातात, सिगारेट घेऊन जातात. हां, कळालं सगळं कळालं. ज्याला हे काही जमत नव्हतं, पण ज्याला जे जमते तेही नेतात. मी काय टाटा करणं चालू, कळाले ना पुढचं. हां, आज चांगला दिवस आहे, कशाला नाव घ्यायचं आपण त्याचं. पण नेऊन ठेवावं लागतं. याचं कारण काय? नेऊन ठेवावं लागतं याचं कारणच आहे, आयुष्यभर या संसाराचं ममत्व वज त्यानं घेतलं, पण मेला तरी त्यानं आणखी संसार डोक्यातला सोडला नाही. विठ्ठल आणि जो असा अहम वागे, जो ममत्व धारण केलेला आहे, देह मीच आहे असा म्हणणारा जो आहे, त्यालाही उपदेश केला. आणि जो महाराजाला सोडून साधनेमध्ये रत झालाय, त्याला कळालंय देह माझा नाही, हे संपत्ती माझी नाही. तदाकार त्याची वृत्ती झाली. साधना करून महाराज तो पुढे गेलेला आहे. तो सोहम आहे, अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी महावाक्याचा बोध झालेला आहे. मीच देव आहे, माझं शरीर नाही, माझा देह अजिबात नाही. जो आत्मा माझा आहे ना, त्याला मरण नाही. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. या अवस्थेवर जो गेलेला आहे, पण त्या अवस्थेवर जाऊन सुद्धा महाराज देवाची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून महाराज नाथराय सांगतात,
जरी महाराज संसारात रूपी सागरात असलेला जरी भक्त असेल, तो वाग्या असेल, त्यालाही उपदेश करतात. आणि जो साधक रूपी आहे त्यालाही उपदेश करतात. त्यांना सांगतात या अवस्थेमध्ये, या रस्त्यावर, या चौकात न थांबता, इथंच आपला काळ वाया न घालवता सावध होऊन त्याची साधना करून परमोच्च स्थान देवाचं प्राप्त करा आणि तो देव कैवारी करा. अभंगाचं हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावानी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावानी. सगळ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एखादी चाल आवडली, एखादा मुकडा आवडला, कीर्तनात बसल्यानंतर मोकळ्या हातानं फुकटच्या टाळ्या वाजवायला काय बिघडाले? त्याला लाईट बिल येईना की चार्जिंग उतरना आहे का नाही? टाळ्या मोकळ्या वाजवायच्या फुकटच्या, त्याला काही बिल येत नाही, काही नाही. मला हे गायक वादक पैसे मागत नाही, दिल्यास नको म्हणत नाहीत, पण फुकटच्या टाळ्या वाजवा काय बिघडाले? मी सतत सांगत असतो कीर्तनामध्ये महाराज, मोकळ्या हातानं टाळी वाजवली पाहिजे, टाळी मोकळ्या हातानं वाजवली पाहिजे. टाळी वाजवायचे अनेक प्रकार आहेत, फायदे आहेत. कीर्तनात टाळी वाजवायचा फायदा वेगळा आहे, सकाळी उठून टाळी वाजवायचा फायदा वेगळा आहे. टाळी वाजवायचे दोन फायदे आहेत, मी सतत सांगत असतो. एक वैदिक फायदा आहे आणि दुसरा वैज्ञानिक फायदा आहे. वैदिक फायदा हा आहे ते पण सांगतो आणि वैज्ञानिक फायदा तो पण सांगतो. एकदा टाळी वाजवा. हां, म्हणजे तुमची इच्छा आहे ऐकायची. सांगू का? सांगू. वैज्ञानिक फायदा हा आहे, ज्याला माणसाला बीपी आहे, ज्या माणसाला बीपी आहे त्या माणसाने सकाळी सकाळी प्रातःकाळी लवकर उठून कवळ्या कवळ्या उन्हामध्ये सूर्याकडे तोंड करून पद्मासन घातलं पाहिजे आणि 100 टाळ्या वाजविल्या पाहिजे आणि मुखाला विठ्ठल 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 असं म्हणून 100 जर टाळ्या वाजवल्या तर त्या माणसाला आयुष्यात आट्या कधी येत नाही, बीपी त्याची मेंटेन राहते. हा सगळ्यात मोठा फायदा आहे सकाळचा. वाहे टाळ टाळा टाळी होय विघ्नाची होळी. बस महाराज इकडे नामचिंतन घेताना हाताने टाळी वाजवली की संकट विघ्न असलेले सगळे निवृत्त होऊन जातात. पण कीर्तनात टाळी वाजवली तर बरं. ध्यान ठेवा, कीर्तनात टाळी वाजवली की आता गुरुजींनी प्रमाण दिलं, कसलंही विघ्न असो महाराज, संकट असो, निघून जातो. पण कीर्तनात मुखाने विठ्ठल म्हटलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतो, माणसाचं कीर्तनामध्ये जर मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत जर टाळी वाजवली तर माणसाचं नशीब बदलण्याची ताकद या टाळीमध्ये आहे. बदलायचे तुम्हाला नशीब,
लक्षपूर्वक ऐका. थोडा जास्त गोंगाट आहे पण तुम्ही बसलेत ना तेवढे इकडे लक्ष द्या. हे बारकाले बारकाले बसून घ्या. दीदी ए बिल्लू बस, बसा खाली, बसून घे. ए चिऊ आता बस हा, उठू नको आता, उठू नको हा. आता ज्यांचे ज्यांचे लेकर आहेत ना त्यांनी जवळ घ्या आणि त्यांना सांभाळा, असं उठू देऊ नका. आता कीर्तन 1 तास आहे, आता अर्धा तास राहिले. शांत चित्ताने थोडं आता इथं हा. 1-2 लेकरं उठले ना ते डिस्टर्ब होतो मग महाराज. एका कीर्तन असंच बाईचं लेकरू रडायला लागलं. मी म्हणलं काकू त्या लेकराला शांत कर की. तिने त्या लेकराला घेतलं महाराज, ओसंग घेतलं आणि रप रप बदलायला लागली. ते लेकरू आणखी मोठ्यानं रडायला लागलं. म्हणलं काकू तुझंच आहे ना, शांत कर. कीर्तनामध्ये एकशे व्हायला लागला. पुन्हा तिनं मला त्या लेकराचं तोंड दाबलं. पुन्हा आणखी लेकरू रडायला लागलं. मी म्हणलं काकू तसं करू नको, जवळ घे त्याला, केविलवाण्या स्वरामध्ये त्याला शांत बस असं म्हण, कीर्तन चालू आहे, गर्दा करू दे नको. तिने मला ते जवळ घेतलं आणि त्याला थापटीत थापटीत म्हणाले बस गुणानं. तिकडं महाराज बोंबला नाही, तू इकडं बोंबलास. त्याच्यामुळे मी कोणाला काही म्हणायचं सोडून दिले महाराज, जास्त काही म्हणत नाही. आणि मी लेकरं बघून दाब दे टाकीत असतो, वजन टाकीत असतो. लहान लेकरं आहेत म्हणून त्यांना म्हणलो. एखादा मोठा असला तर मी काहीच बोललो नसतो. कारण का एकदा मोठ्या लेकराला मी असंच म्हणलं गुणानं बस, ते धोंडा घेऊन पाठी मागं उभा टाकलं. ये मला मंदिराच्या बाहेर, तुला दाखवतो पुन्हा. ताण जास्त घ्यायचा नाही. लक्षपूर्वक कीर्तनामध्ये आपण काय सांगत होतो, टाळी. बरोबर. नशीब बदलायचं ना तुम्हाला, बदलायचं का नाही, नशीब बदलायचं ना, तुमच्या संकट दूर करायचे ना. एक काम करा, कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवायची. नशीब बदलतं. कसं बदलतं ध्यान ठेवा. कीर्तनात टाळी वाजवलं की माणसाला फायदा जास्त होत असतो, दुप्पट पैसे जास्त येतात. म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही टाळायचं मग तुम्हाला पैसे येतात असं त्याचा अर्थ तसा आहे. लक्षपूर्वक ऐका. हे आपला हात आहे ना, हे हातावर धनरेषा आहे. बघा प्रत्येकाच्या हातावर धनरेषा आहे. मी खोटं सांगत नाही बरं. माणसाचं आयुष्य 75% हातावर असतं, खोटं बोलत नाही अजिबात. ही धनरेषा आहे बघा, ही धनरेषा आहे माणसाची. ही धनरेषा जर या बोटाकडे गेली तर आयुष्यात माणसाला कधीच पैसा पूर्ण होत नाही, पुरतच नाही. आला की लगेच निघून जातो. पण ही धनरेषा जर या मधल्या बोटाकडे जर गेली, मध्यमा इकडे जर गेली तर महाराज आयुष्यात त्याला पैसा कधीच कमी पडत नाही, कधीच. धनरेषा ही प्रत्येकाला असते, कोणाला मोठी असते कोणाला छोटी असते. जरंग महाराज आपल्याला बरी आहे, बरी आहे आपली, जास्त काही मोठी नाही पण आपली बरी आहे. ही आयुष्याची रेषा आहे. माता भगिनी दिसायला ना हात माझा, हात दिसायला ना माझा, ही आयुष्याची रेषा आहे. पुरुष मंडळी ध्यान ठेवा, ही आयुष्याची रेषा आहे. ही साईडला गोल असलेली चंद्राकार आहे ना, ही आयुष्याची रेषा आहे. ही आयुष्याची रेषा प्रत्येकाच्या हातावर आहे. ही आयुष्याची रेषा इथं थांबली तर माणसाचं 55 वर्ष आयुष्य असतं. ही इथं थांबली तर 65 असतं. इथं थांबली तर महाराज 90. इकडं आली तर आताच बघू नका हो, घरी गेल्यात बघा, आट्या की आताच बघू नका, घरी गेल्यात बघा. उगाच सांगतोय, लक्षात ठेवा. माणसानं असा हात करायचा, असा हात करायचा. हे का, हे आडवा रेष इथं पडतो, याला धर्मध्वज असं म्हटलं जातं, हिला धर्मध्वज म्हटलं जातं. त्या माणसाकडे पैसा नसू द्या, त्याच्याकडे पद नसू द्या, पण लोक त्याचा मान सन्मान करतात, त्याला धर्मध्वज म्हणतात, लोक त्याला मानतात. हे धर्मध्वज असतं. कधी कधी पैसा असला तरी लोक मानित नाहीत, त्याला म्हणायचं धर्मध्वज त्याचा कमी आहे. सगळं इथंच आहे. लेकरं किती होतात मला सगळं कळते महाराज. पोरगं होते का पोरगी होते हे सुद्धा कळते. किती वर्षानंतर लग्न होणार ते सुद्धा कळते. फक्त इथंच कळते, इथून निघाल्यात कळणार आपण. नाहीतर दर्शन घेण्याचे तेच विचारत बसतात. माणसानं असा हात करायचा, जे पोरं बसतात ना तिकडं असा हात करायचा. हे काही इथं हाताला गुढी पडते, हे का इथं गुढी पडली ना, एक गुढी पडली समजायचं एक पत्नी, 2 गुढ्या पडल्या समजायचं 2 बायका. ज्याला गुढीच पडे ना मग जवळजवळ तर नीट आमच्या आश्रमावर यायचं. काही ताण घेऊ नका, ही साधी गोष्ट आहे. पण आता ऐका, धनरेषा प्रत्येकाच्या हातावर आहे ना. आता बघा तुम्ही, धनरेषा आहे. या धनरेषेला अशा 2-4 फाटे फुटलेले आहेत बघा. बघा तुम्ही आता फाटे फुटले आहेत. लोक म्हणतात महाराज 25 लाख रुपयाचं उत्पन्न झालं, 12 लाख रुपयाचं उत्पन्न झालं, पण पैसा आला पण कुणीकडे गेला काही पत्ता लागला नाही. पैसा पळून जातो, घरात थांबतच नाही. कसा थांबल रे, हे 12 वाटानं पळून जाते ना. मग याच्याकरता एक काम करावं लागेल, पैसा टिकायचा आहे ना, घरात पैसा यावा असं वाटतं ना. मग हे लहान लहान वाटा सगळ्या मोडून टाकल्या पाहिजे ना, बरोबर ना. लहान लहान वाटा सगळ्या मोडून टाकल्या पाहिजे, मग पैसा मोठा येईल. मग याच्यासाठी हे लहान लहान वाटा मोडून टाकण्यासाठी कीर्तनात बसून मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हटलं, हाताने टाळी वाजवली, लहान 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 फाटे सगळे मोडून जातात. आणि मग महाराज सातारा तो मुंबई हायवे रोड तयार होतो. मग आपल्या घरी चिल्लर खुर्दा येतच नाही, बंडलच्या बंडल. हे बंडल सांगत नाही बरं,
हे बंडलं येण्याचं सांगाल. मग कीर्तनात टाळी वाजवली, हे लहान लहान सगळ्या वाट्या मोडून जातात आणि मस्त महाराज 4 लाईन तयार होते आणि घरी बंडलाच्या बंडलं लाख कोटी कोटीच्या घरात मनुष्य खेळतो, पण मुखाने नामचिंतन हाताने टाळी वाजवली तर हे सगळं मोडून जाते. एकदा वाजवावर अशा कडकड 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 टाळ्या वाजवा, अशा वाजवा, वरचे सगळे वाजवा मोठ्याने अशा टाळ्या. बस 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 बस. मला माहित आहे पैशासाठी वाजवल्या, देवासाठी कोण वाजवले एवढ्या महाराज टाळ्या. लक्षपूर्वक ऐका. जो अहंता जवळ धरून महाराज मी देह हेच माझं खरं आहे असं म्हणणारा जो वाघ्या आहे त्यालाही नाथरायनं सावध केलं. अहम वाग्या. दुसरा वाघ्या आहे सोहम वाग्या. त्यानं सगळ्या उपाधीचा त्याग केलाय, पण त्याला स्थिर तिथं राहून जमणार नाही. तर त्यानं काय करावं लागेल? प्रेमरूपी नगरामध्ये जावं लागेल. प्रेमनगरा वारी. हे प्रेमपूर कुठे आहे? प्रेमनगर कुठे आहे? प्रेमनगर एक गाव नाही, प्रेमनगर एक सिटी नाही, प्रेमनगर कुठं कोणाला तुम्हाला सापडता येणार नाही. प्रेमनगर फक्त आणि फक्त देवाच्या दरबारात गेल्यानंतरच देवाची एक प्रिय वस्तू आहे, त्याचं नाव आहे प्रेम. आणि या जगतात दुसरीकडे कुठं तुम्हाला प्रेम मिळणार नाही. या जगतामध्ये किती फिरा, प्रेमपूर नावाचं तुम्हाला नगर पाहायला मिळेल, पण तिथे तुम्हाला प्रेम मिळणार नाही. आणि या जगतावर तुम्ही कितीही प्रेम करा, ते प्रेम शेवटपर्यंत साथ देणार नाही. मध्यंतरी ते प्रेम सोडून जातं महाराज. प्रेम या जगतात आतापर्यंत कोणालाच मिळालं नाही, आणि ते प्रेम जर तुम्हाला मिळवायचं असेल तर देवाची वारी करावी लागेल. म्हणजे देवाच्या दरबारात जाऊन नतमस्तक व्हावं लागेल. त्याची वारी केल्यानंतर प्रेमनगरा वारी, त्याच्या दरबारात गेल्यानंतर प्रेम महाराज मग वाढायला लागतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आणि मग मात्र त्याची वारी केल्यानंतर प्रेम अंतकरणात वाढतं, भक्ती वाढते. आणि मग मात्र महाराज तिथं जाऊन आपल्याला आयुष्य किती आहे, आपल्याला काळ किती जवळ आलेला आहे ह्याला त्याला कळतं. आणि ज्याला कळत नाही त्यानं तिथं गेल्यानंतर त्याला सुद्धा महाराज देव सांगत असतो. संत महात्मे सांगतात, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध झालो वा. सावध होऊन आम्ही भजनाला लागलेला आहोत संत महात्मे सांगतात. आणि ते सावध झाल्यामुळं आम्ही सावधून त्याचं भजन केलेलं आहे, हरीचा जागर केलेला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा या अहंकारात राहू नका, तुम्ही सुद्धा गाफील राहू नका, तुम्ही सुद्धा या झोपीचं नाटक करून झोप घेऊ नका. जोरी असे काळ दुरी ठेला, जोपर्यंत काळ लांब आहे तोपर्यंत देव आपलासा करा. पण आपण देव आपलासा कधी करत नाही आणि बाकीचे लोक जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. पण बाकीचा पसारा किती जवळ जरी केला हे तुमच्या कामाचा येणार नाही. आणि अंतिम समय हे तुमचा कैवार घेणारी कोणतीच मंडळी नाही. तुमचा जर कैवार घेणारी ही मंडळी असती तर कोरोनाच्या काळामध्ये लोक महाराज पाण्या वाचून मेले नसते हो. आता एखाद्या ताटामध्ये भाकर वाढी ना, मालक म्हणत असतो, अगं मला 2 चपात्या सरत नाहीत, ते बाजूला घे. ती म्हणत असते, राहू द्या वाटी तशीच राहू द्या, उरलेलं मी खाते. एवढं तिचं प्रेम असतं. बरोबर ना? बरोबर ना? पण कोरोनाच्या काळात घासातला घास खाणारी सुद्धा बायको म्हणून लागली, मालक पॉझिटिव्ह आला म्हण व्हा कड्यावर. कुत्र्याला भाकर टाकली अशी 20 फुटाहून लोक भाकर टाकायचे हो. नाही, ज्या डब्याला ज्या भाकरीला ज्यानं हात लावलाय त्या डब्याला लोक 12 तास शिवत नव्हते महाराज. उलट म्हणत त्यानं शिवलंय 12 तास उन्हाळा ठेवा, हात लावू नका. कशा जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंतकाळीचे नाही महाराज, हे कोणीच नाही. लोक म्हणतात महाराज माझा बाप खूप मोठा आहे, माझं प्रेम आहे. कोणाचंच कोणावर प्रेम नाही महाराज. जय हो. बैसता संताचे संगती, कळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला, हे संतांचा निश्चय झालाय, पण आपला आणखी निश्चय झालेला नाही. आपल्याला घर सुटते का? घर सुटत आहे? घर सुटत नाही. एका महिन्यासाठी सुद्धा घर सुटत नाही आपलं. विश्वमाऊली ज्ञानोबराय आषाढीच्या वारीसाठी ज्यावेळेस निघतात, तुकोबराय लाखोचा समाज राहतो. 22 दिवसाचा प्रवास आहे. पण जे सावध झालेले आहेत, ज्यांना कळालेलं आहे, ते वारीसाठी 22 दिवस तरी काढतात. पण आणखी लोकांना माहिती नाही या वारीचं महत्त्व. 12 दिवस पंढरपूरचे कार्तिक वारी सुद्धा काढत नाही.
गावातल्या सप्त्यासाठी 5 दिवस सुद्धा 7 दिवस सुद्धा काढत नाही. जाऊ द्या, 5 दिवस जरी नाही काढले तरी शेवटी चंपाषष्ठीचा उत्सव आहे, 1 दिवस तरी गेलं पाहिजे का नाही? तरी सुद्धा माणसं आणखी सावध झालेले सावध झाले असते तर आज इथं बसायला जागा पुरली नसती. बरोबर आहे का नाही? कीर्तनामध्ये कथेमध्ये येण्यासाठी माणसाला महाराज तेवढी गोडी नाही आहे, पण बाकीचा पसारा गोळा करण्यामध्ये जास्त माणसाला गोडी आहे. अमूल्य किमतीचा नर्द देवानं आपल्याला फुकट देऊन टाकला आहे. किती गोड दिलेलं आहे, एवढा गोड दिलेला आहे, एवढा गोड दिलेला आहे. आपल्या देह एवढा दुसरा देव कोणाचा गोड नाही. गोमटा सांगितलं आहे शब्द आहे. किती सुंदर आहे. देवानं नाक डोळे सगळं मोफत देऊन टाकलं. देवानं आपली एवढी काळजी केली. पुढं चालून लोक मोबाईल बघून टी व्ही बघून लोकांचे डोळे खराब होतील आणि डोळे खराब झाल्यानंतर या लोकांना चष्मा लागेल आणि चष्मा लागेल याच्यासाठी महाराज त्या चष्म्याच्या दांड्या कुठं अडकाव याच्यासाठी हे टर्पल दिलेत. वरी हे टर्पल जरी काढून टाकले तरी ऐकू येतं, पण चष्मा ठेवण्यासाठी महाराज ते कान मोठे केलेले. एवढा बारकाईनं देह आपल्याला फुकट दिलाय. हो फुकट. एक दात जर बसवायचा झाला तर महाराज 25,000 रुपये खर्च आहे, पण देवानं 64 32 दोन्ही दुधाचे दात होते का नाही, पहिले होते का नाही, 28 दात ते सुद्धा मोफत आहेत, नंतरचे मोफत आहेत. मग एवढं जर देवानं आपल्याला दान दिलं असेल तर आपलं काम आहे का नाही त्याचं भजन करायचं. काम आहे का नाही भजन करायचं. नाही वर्षभर करता आलं तरी शेवटी 5 दिवस तरी, वारीसाठी 2 दिवस तरी, चंपाषष्ठीसाठी 2 दिवस नाही, 1 दिवस नाही, 2 तास तरी देवासाठी आपण काढले पाहिजे का नाही. हो काढले पाहिजे का नाही, पण केलं पाहिजे. पण इकडे कोणी यायला तयार अजिबात नाही. कोणाला विचारा, देव माझा आहे आतापर्यंत कोणी म्हणणारं भेटलंच नाही महाराज. संत महात्मे फक्त म्हणून जाणं, देव माझा, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बाकीच्या लोकाला काका कोणालाही विचारा, देव माझा कोणीच म्हणणार नाही महाराज. आम्ही जातो ना चहा प्यायला घरामध्ये, घरी गेले की आम्हाला म्हणत असतात, महाराज हे बंगला माझा आहे, ही सून माझी आहे, हे पोरं 2 माझे आहेत, इथून नदीपर्यंतचा सगळा शेतसारा सगळा ती जमीन आपली आहे, सगळं माझं आहे, माझं नातू पंतू सगळं माझं आहे म्हणतो. आणि शेवटी त्याचं ऐकायचं आणि मग चौकात आल्यानंतर मग म्हणायचं, काका हे मंदिर कोणाचं. ते मला महाराज गाववाल्याचं. याचं मंदिर नाही. देवाला आपलं कधी माझं म्हणणार नाही. पण महाराज या संसाररूपी सागरातल्या व्यक्तीला जर आपण माझं म्हणत गेलात तर एक दिवस हे पतनच होणार आहे आणि दुःखाला कारणीभूत ठरणार आहेत. ज्याला पण माझं म्हणतो ते शेवटी तुमचा कैवार घेऊन महाराज तिथं कोर्ट कचेरीमध्ये येणार नाहीत. तो कोर्ट म्हणजे पुण्याचा नाही, मुंबईचा नाही, दिल्लीचा नाही, तो कोर्ट म्हणजे धर्मराजाचा कोर्ट आहे. तो यमपुरीमध्ये हे कैवारी तुमचे होणार नाही. पण आपण बाकीच्याला माझं म्हणतो महाराज. आपलं काय खरं आहे, काहीच खरं नाही. तरी सुद्धा माणसाला किती अहंकार आहे, किती ममता आहे आपली संसाराविषयी, किती अहंकार आहे. कधी आपण गेलं ना, कधी लोक म्हणतात, महाराज मी आहे म्हणून घर चालू आहे. आता माता वगैरे तुम्हाला ऐकाय भेटत असेल, पुरुष म्हणजे कधी घरी गेले ना, स्वयंपाक वेळेवर झाला नसला की मोठ्यानं म्हणत असतात, तुम्हाला घरचं एवढंच काम होत नाही का, आम्ही 12 काम करून येतो, वेळेवर तुम्हाला जेवायसुद्धा करता येत नाही का. त्यांना शिव्या देतात. मुलांना म्हणतात, पोरो नीट वागा, बुलेट माझ्यामुळं, मोबाईल माझ्यामुळं, मोबाईलला बॅलेन्स माझ्यामुळं, सगळा जे प्रपंच चालतोय ना, 2 टाईमची भाकर खाता ना, ती फक्त आणि फक्त माझ्यामुळं. मी जर मेलो र तुम्हाला काहीच मिळणार नाही. मी म्हणत असतो तू मरून बघ र. काही नाही महाराज. एका घरी चहा प्यायला गेलो, असे बसले आणि ती सुनबाई आली. सुनबाईच्या देखत गुणानं बसावं ना. त्या सुनबाईच्या देखत म्हणला, महाराज मला 5 सून आहेत, पण घराच्या बाहेर आतापर्यंत एकीलाही काढलं नाही, माझ्या जीवावर बसून खातात. मी त्या ताईला म्हणलं, ताई जे बाबा बोलतात ते खरं बोलतात का. तिनं सांगितलं म्हणे, महाराज आमचे मामाश्री बोलतात ना 100% बरोबर बोलतात. आम्ही जे आज माझ्या लग्नात 9 वर्ष झालेत, आम्ही बसून जे खातो ना, जे 2 टाईमच्या भाकरी खातो ना, ते आमच्या सासऱ्याच्या जीवावर खातो. उद्या जर आमचे सासरे मेले तर आम्ही गुलामजामुन तळता म्हणे. काय घेऊन बसले महाराज या जगताचं. म्हणून बाकीचा पसारा माझा म्हणण्यापेक्षा आणि यांना जवळ करण्यापेक्षा हे किती नाते नाराज होऊ द्या, काय हरकत नाही. पण नाते नाराज जरी झाले तरी चालतात, पण जगाचा मालक नाराज नाही झाला पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. देव आपल्यावर खुश झाला, देव आपल्यावर महाराज खुश झाला
तुम्हाला बाकीचं कमवायची गरज नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हो हरी आला हाता मग कैसी भय चिंता, कैसी चिंता, मग कैसी हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग तुम्हाला मरणाची भीती नाही, तुम्हाला संसाराची चिंता नाही, कारण का त्याचं चिंतन केलं की तुझी चिंता त्यासी. नको खेद करू पती लक्ष्मीचा, सकळ जीवाचा, तरी तो सांभाळ तुझं मोकलील. आईशे नाही जैसी तिथी आहे तैशा परीर आहे, कवतुक तुप आहे संचिताचे, एका जनार्दने भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि महाराज कैवारी व्हावं असं वाटत असेल तर करा रे बापानो साधन हरीचे, झनीकरणीचे करू नका. जेणे नो हे जन्म यमाची यातना, आईशिया साधना करा काही. महाराज अशी साधना करा. कधी भजन करणार आहे तुकडोजी महाराज सुद्धा एका पदामध्ये सांगतात बघा. रे मानवा भजन कधी करणार, रे मानवा भजन कधी करणार. बालपण गेले, बालपण गेले, तरुणपण आले. बालपण गेले, तरुणपण आले, म्हातारपण येणार रे मानवा. भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. भजन बिना कैसी तरियो, दुनिया भजन बिना कैसे तरियो. हज दे बाप को रोटी ना दे, मुर्दे को खिलाए, मुट्ठी भर चावल दे के कौवा बाप बुलाए. रे अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, तरियो तरियो. आपल्याला भवसागर नदीचं पार करून जायची इच्छा असेल आणि तुमचा कैवारी देव जर व्हावा असं वाटत असेल तर संसारातल्या नात्याला मनवत बसू नका, त्यांच्यावर प्रेम करत बसू नका. प्रेम करायचं असेल, विश्वास करायचा असेल तर जगाच्या मालकावर विश्वास करा. विश्वास करायचा असेल मात्र मल्हारी श्री खंडोबावर भरोसा करा, त्याच्यावर विश्वास करा. तोच अंतिम समयी तुमचं सहकार घेणार आहे आणि कैवारी तुमचा तोच होणार आहे. म्हणून सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी.
आणि मग त्याचं भजन केलं म्हणजे मग महाराज प्रेमयुक्त अंतकरानं त्याचं आपण भजन केलं पाहिजे. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि मग महाराज आम्ही भजन करणार आहोत, पण भजन करण्यामध्ये घातक तिथं गतिरोधक आहे. कारण का 4 लाईन सुरुवात झाली, आता रस्त्याला लागलो आपण. पण रस्त्याला लागलो म्हणजे डोळे बंद करून जमणार नाही. कधी कधी जरी चांगला जरी रोड असला तरी कधी कधी कुठं कावना काय असतो, स्पीड ब्रेकर असतं, गतिरोधक असतो. आणि मग साधनेमध्ये मला एक गतिरोधक आहे, त्या गतिरोधकाचं नाव मुरलीचं पाहू नका पाहू नका इच्छा मुरलीचं पाहू नका माझ्या मल्हारीची वारी. भक्तिरूपी पथावर, भक्तिरूपी मार्गावर, साधनारूपी मार्गावर एक गतिरोधक आहे, त्याचं नाव आहे इच्छा, आशा. आणि ही इच्छा एवढी दुःख कारण आहे म्हणून याला महाराज थोडं बाजूला सारा. इच्छा मुरळी असं पाहू नका. मग मुरळी असा शब्द का टाकलाय? कारण का मुरळी ही देखणी असते, मुरळी ही देखणी असते. तिच्याकडे बघून महाराज मुरळीकडे बघून लोक गुरफटून जातात, साधना करायचं सुद्धा विसरून जातात. आणि संसारात इच्छा वासना हे जेवढे आहेत ना, हे सगळे गतिरोधक आहेत. भक्तिरूपी पथावर जाण्यासाठी हे गतिरोधक आहेत सगळे. इच्छा आशा एवढी दुःखाला कारणीभूत आहे, एवढी दुःखाला कारणीभूत आहे, जगाच्या मालकाला सुद्धा दुःख भोगावं लागलं एवढी इच्छा धोकादायक आहे. बळीराजाने यज्ञ केला, बरोबर, बळीराजाने यज्ञ केला. बळीराजानं यज्ञ सुरुवात केला, विश्वजित नावाचा यज्ञ. आणि दारावर आलेल्या अतिथीला प्रत्येकाला दान द्यायला लागला. पण महाराज याचा यज्ञ सफल होऊ नये याच्यासाठी इंद्राने मिटिंग घेतली आणि सांगितलं देवा काहीतरी करा, दुष्टांचं राज्य येता कामा नये. आणि त्याच्यासाठी भगवंतानी महाराज अदितीच्या पोटी वामन रूप धारण केलं, बटूरूप धारण केलं आणि दारामध्ये उभा टाकले. कशामुळं? इच्छेमुळं. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी, इतराची गती काय नेनो विठ्ठल. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. इच्छा एवढी घातक आहे, दारावर उभा टाकावं लागलं भिक्षा पात्र अवलंबीनं. जळो त्याचे लाजीरवाणे असं म्हणणारे, पण जगाचा मालक इच्छा उपजल्यामुळं भक्ताच्या दारामध्ये उभा टाकावं लागलं. इच्छा एवढी महाराज बलवत्तर आहे, एवढी इच्छा आहे. आणि ही इच्छा एकदा प्रकट झाली की माणसाला सुधरू देत नाही महाराज. आपल्याला साधी माया सुधरू देत नाही, इच्छा तर त्याच्या पुढचा पाऊल आहे. साधी माया तरी सुधरू देते का आपल्याला? माया, माया कळते का? माया कळते का नाही? माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? जे नाही ते, माया म्हणजे काय? जे नाही ते दाखवते, तिचं नाव माया. विचारसागरामध्ये भरपूर मोठी व्याख्या दिली आहे, पण साधी एक व्याख्या सांगतो तुम्हाला. या जगतामध्ये खरं असलेलं तत्व जे सार तत्व आहे, 100% ब्रह्मतत्व आहेत, देव आहेच, हे असताना सुद्धा देव नाही असा विचार उत्पन्न डोक्यात होणं एवढी बलवत्तर माया आहे. म्हणजे देवाचं अस्तित्व सुद्धा या जगतामध्ये व्यवस्थित प्रस्थापित होऊ देत नाही. हां, एवढंच आहे. ही माया कमी जास्त होते, पण 100% उत्तर कधी येऊ देत नाही. एवढंच आहे. कथेत कीर्तन बसलं ना गुरुजी, कीर्तनात बसलं, कथेत बसलं की माणसाला वाटतंय महाराज बोलाय ते खरं आहे, संसार रूपी सागर काय खोटा आहे बाबा, याच्यात पडू नये बाबा. इथं बसलं की माणसाला खरं खरं वाटतंय, म्हणजे माया थोडी कमी होती. बरोबर आहे का नाही आत्या? बरोबर आहे का नाही? हो मन, हो मन, हो मन. असं आता आत्याला पटलं बघा. आमच्या माणसाला कीर्तनात बसले की खरं वाटतंय, एवढं खरं वाटते. खरंच हो, संसारातला काही नाही हो, उगं नाशिवंत दे, पाण्याचा बुडबुड आहे, काही खरं नाही असं म्हणतंय माणूस. बरोबर आहे का नाही? असंच म्हणतंय. फक्त इथं बसले की माया कमी होते आणि इथून घरला गेलं की माया 100% नाही, 101% तीच खरी वाटतील. देव खरा वाटत. उदाहरण सांगतो, टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल ऐका ऐका,
100% देवाचं अस्तित्व मान्य होऊ देत नाही, तिचं नाव माया आहे, म्हणून ती दुःखाला कारणीभूत आहे. ऐका ऐका, 99% होईल कथा कीर्तनामुळं, पण 100% निघून जाणार नाही. आणि संसारामध्ये मग 101% झाल्याशिवाय राहणार नाही. पण 100% देवाचा विश्वास बसू देत आणि तिचं अस्तित्व मान्य होऊ देत नाही. कळण्याकरता उदाहरण सांगतो. टाळी आपलं ऐका, इकडे बघा. 2 वारकरी पंढरपूरला निघाले. नीट ऐका बरं, नीट ऐका. वर बसलेले पुरुष म्हणजे सगळेजण ऐका. मी आता एक प्रश्न करणार आहे, या प्रश्नाचं उत्तर दिलं आजचं पाकिट तुम्हाला. पण व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे. ऐका, लक्षपूर्वक ऐका. 2 वारकरी पंढरपूरला निघाले. आता कोण कोण पाठवा? आता गुरुजी आणि महाराज पाठवा. महाराजांचं नाव काय म्हणले? श्रीहरी महाराज आणि वाघ महाराज. वाघ महाराज आणि श्रीहरी महाराज 2 जण पंढरपूरला निघाले. लक्षपूर्वक ऐका बरं. आता ऐका बरं, पुन्हा घोटाळा होऊ नये. लक्षपूर्वक ऐका. 2 वारकरी निघाले, वाघ महाराज आणि श्रीहरी महाराज वारीसाठी निघाले. पण या दोघांचा दोस्ताना असा पक्का आहे महाराज, असा पक्का आहे. पण श्रीहरी महाराज म्हणले, वाघ महाराज आपला दोस्ताना पक्का आहे, चाली संघ म्हणूयात पण खर्च जास्त ना करूयात. त्याला म्हणायचं दोस्ताना पक्का न खर्चा आपापना. 2 जण माया सांगतो बरं, लक्षपूर्वक ऐका. पंढरपूरला निघाले. बसस्टँडवर आलेल्या त्यांनी ठरवलं आषाढीची यात्रा आहे, पाणी येतं, पाऊस येतं, पहिल्यांदा आपल्या छत्री घ्यावी लागेल. छत्रीच्या दुकानावर गेले, छत्री घेतली महाराज त्यांनी. 100 रुपयाची छत्री घेतली. नीट ऐका बरं, 100 रुपयाची छत्री घेतली. बाहेर आल्या आल्या वाघ महाराज म्हणले, 100 रुपये मी दिले होते, श्रीधर आधी 50 रुपये दे. ऐका ऐका, 100 रुपयाची छत्री आहे, खर्च कसा आहे काका? अर्धा निम्मा खर्च आहे. मग 100ची छत्री आहे, यांचे 50 गेले, यांचे 50 गेले. निघाले. बसस्टँडवर आल्यानंतर सावकार आले दुकानामध्ये आणि दुकान म्हणायला लागले, अहो सकाळी सकाळी गिऱ्हाईक झालं का? म्हणे झालं. काय गेलं? वारकरी आले तेव्हा 100 रुपयाची छत्री घेऊन गेले. तो सावकार महाराज चांगला होता आणि तो पुण्याचा होता. कारण का पुण्याचे सावकार सगळे माणसं चांगले आहेत पुण्याचे. कारण का ज्यावेळेस आम्ही वारीसाठी येतो ना, वर्षभर 365 दिवसापैकी, ऐका, 365 दिवसापैकी 361 दिवस पुण्याचे दार बंद असतात. पण ज्यावेळेस माझी माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरू तुकोबा पंढरीला निघतात, पुण्यामध्ये ज्यावेळेस येतात 4 दिवस, या पुणेकरांचे सगळ्यांचे दारं आमच्यासाठी रिकामी असतात. बोलेलं कळतं का? सगळं मिळतं महाराज पुण्यामध्ये. आणि तो असा भाविक होता. ते म्हणे, अरे पंढरपूरला वारकरी निघालेत, आपण यांच्याकडून मुनाफा नफा घ्यायचा नाही म्हणे. ज्या भावात आली होती छत्री त्याच भावात द्यायची म्हणे. गल्ल्यातले 5 रुपये घेतले आणि मुनी मला सांगितलं, हे 5 रुपये घे आणि वारकऱ्यांना नेऊन दे. नीट ऐका बरं, नाही तर सगळं माझं पाण्यात जाईल बोललेलं. नीट ऐका, हिशोब क्लिअर झाला पाहिजे. त्या मुनिमाना 5 रुपये हातात घेतले. काका वाटणं येत असताना त्याच्या मनात विचारायला लागला, सावकारानं 5 रुपये वापस दिलेत, त्या छत्रीची किंमत काय सावकाराला माहीत, नफा तोटा सावकाराला माहीत, पण वारकऱ्याला माहीत नाही पैसे किती वापस दिले ते. याच्या मधले जर आपण खाल्ले तर कोणाला काय कळणार आहे? मग त्यानं 5 रुपयामध्ये 2 रुपये त्यानं खाल्ले. आता राहिले किती? 3. बोला लवकर बोला. झालं 8:15 वाजले. बोला 3 राहिले. ते 3 रुपये घेतले आणि श्रीधर महाराजापाशी आणून दिले. श्रीधर महाराजाचे 3 रुपये बघितल्या वाघ महाराज म्हणले, श्रीधर म्हणजे मला 1.5 रुपये वापस दे. म्हणजे निम्मा खर्च आहे ना. यांचा 50 झाला होता, यांचा 50 झाला होता. आता 3 रुपये वापस आले. 3 रुपयामधले 1.5 रुपये वापस आला. आता किती खर्च झाला? बोला लवकर बोला. 50 मधला 1.5 रुपये वापस आला. खर्च किती झाला? 48.5. 48.5 वा. यांचा 48.5, त्यांचा 48.5. बरं जाऊ द्या. 48.5 त्यांचा खर्च झाला आहे, यांचा 48.5 झाला आहे. 48.5 अधिक 48.5 किती झाले? 97. किती झाले? 97. त्या पोरानं किती खाली होते? 2. 97 2 किती? 97 2 किती? रुपये कुठे गेला सांगा? रुपये कुठे? चोपदा तुमच्याकडे आहे का? रुपये कुठे गेला? और 3600ची आहे ना, पण गणित तिथे किती आले? 99. रुपये कुठे गेला? कमी पडला का? कमी पडला ना. वाढवता आपण. त्या पोराला 5 रुपये दिले होते दुकानदारानं, त्यानं पहिल्यांदा 2 रुपये खाले होते, रुपये कमी पडला. आता रुपये वाढवा. 5 रुपयामध्ये 3 रुपये मुनिमानं खाले. आता किती राहिले? 2 रुपये. ते 2 रुपये घेतले
आणि वाघ महाराजापाशी आणून दिले. वाघ महाराजांनी ते 2 रुपये घेतले, पण त्या 2 रुपयातला रुपया यांना परत देऊन टाकला श्रीधर महाराजांचा. 50 खर्च झाला होता. आता 2 रुपये वापस आले, रुपया वाटून घेतला. आता किती खर्च झाला बोला? 49 यांचा 49 त्यांचा 49. आता 49 अधिक 49 किती? 98. त्या पोरानं किती खाले? 3. 98 रुपया वाढला कुठून? सांगा. पैसे तेच आहेत, मुनीम तोच आहे, सगळं तेच आहे, पण गणित 100% येऊ देत नाही. एक तर 101% होतंय, नाही तर 99% होतंय. याला म्हणायचं माया. 100% देव असताना सुद्धा त्याचं अस्तित्व मान्य होऊ देत नाही, याचं नाव माया आहे. फक्त कीर्तनात बसलं की बरं वाटतंय, 99% होती, कमी पडती. मग काही नाही महाराज लोक बोलतात ते खरं बोलतात असं म्हणतात. आणि इथून कीर्तन संपलं, तिकडं घरला गेले, जेवून गेले, मग म्हणतात काय नाही महाराज लोकांचा धंदाच आहे रे, आपापला संसार कर येणे काय महाराज, काय राहिलं शिल्लक नाही. याला म्हणायचं 101% मायेचं स्वरूप आहे. पण एवढी माया बलवत्तर आहे, पण मायेला ज्यानं आश्रित केलंय त्या सगळ्यांना दुःखच मिळालंय. म्हणून नाथराय सांगतात, या मायारूपी आशेला आपल्याजवळ येऊ देऊ नका, इच्छा मुरळीस पाहू नका. आणि जर इच्छा कमत बसलाय तर पडाल नरकाद्वारी. नरकात पडावं लागेल. आणि मग याच्यासाठी तुम्हाला जर नरकात पडायचं नसेल, जन्माचं सार्थ करून घ्यायचं असेल, जन्माचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर काय करा? बोध, बुधली, ज्ञान, दिवटी, उजळा महाद्वारी. इथं आलं पाहिजे. हातामध्ये भक्तिरूपी कंदील घेतला पाहिजे. आणि महाराज जीवरूपी वातीला ज्ञानरूपी महाराजचं लाईट लावून त्याला प्रज्वलित केलं पाहिजे. आणि एकदा बोधरूपी त्याला ज्ञान प्राप्त झालं रे झालं, मग त्याला दुसरं कुठं जायची गरज नाही. आणि एकदा ज्ञान मिळालं मग मात्र महाराज उजळा महाद्वारी, ती आरती ज्ञानरूपी घेऊन बोध ज्ञानाचा महाराज त्याच्याकडे प्रकाश येतो, अंधकार निवृत्त होतो, अज्ञान जातो. तो सकारात्मक दृष्टीने त्याला कळतं माझं काय, मी कोण, मी कुठून आलोय, मी कुठून जाणार आहे, त्याला सगळं कळतं. आणि मग ते देवापुढं महाराज ती ज्योती घेऊन ओवाळत राहतो. पण महाराज आरती झाल्यानंतर देवाला काय करावा लागतो? आत्मनिवेदन करीतो रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन करीतो रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन भरितो रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन भरितो रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन भरितो रोडगा निवतीला हारुहारी. आत्मनिवेदन रोडगा भरतीला हारुहारी. एका जनार्दनी खंडराया, एका जनार्दनी खंडराया त्यावरी कृपा करी. वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. एका जनार्दनी खंडराव, एका जनार्दनी खंडराव त्यावरी कृपा करी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई.
दोपार कुमाई दोपार कुमार दोपार कुमार पुंडलिकावर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय दोपार कुमाई दोपार कुमारी आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर कुंचावारी. महाराज आरती झाल्यानंतर देवासाठी नैवेद्य अर्पण करावा लागतो आणि तो नैवेद्य सांगितला श्री खंडेरायाचा सर्वात आवडता नैवेद्य आहे तो म्हणजे भरित रोडगा. आता इकडे रोडगा कसा करतात माहिती नाही मला. रोडगा कशाचा असतो? बाजरी, त्याच्यामध्ये चव येण्यासाठी थोडं महाराज डाळीचं पीठ टाकलं जातं आहे का नाही. आणि रोडगा महाराज असा पातळ नसतो, जाडजूड असतो आहे का नाही. रोडगा जाडजूड असतो महाराज. तो रोडगा केला पाहिजे आणि महाराज तुपामध्ये त्याला भाजलं पाहिजे. भरीसुद्धा करत असताना भरीसुद्धा सांगितलंय श्री खंडेरायाचे जे महाराज भक्त आहेत ना ते आषाढी पौर्णिमेपासून ते मार्गशीर्ष इथंपर्यंत चंपाषष्ठीपर्यंत भरीत खात नाहीत, वांग खात नाहीत, कांदा खात नाही, सोडून देतात देवासाठी. पण त्यांना सुद्धा आजपासून देवाला नैवेद्य दाखवला रे दाखवला, त्यांना सुद्धा भरीत रोडगा खायला परवानगी आहे. पण महाराज ते वांग भरीत करत असताना त्या वांग्याला शिजवाय जमत नाही. बरं काय करावं लागते? जाळावं लागते का भाजावं लागते? जाळावं लागते का भाजावं लागते? भाजावं लागते. जाळाय जमत आणि जाळ्यानंतर काय होईल मग? हे वांगच आहे, ध्यान ठेव. हे काय हे 3.5 चरणाचा जे अभंग आहे ना हे 3.5 ध्येयासाठीच उपदेश आहे, ध्यान ठेवा. दुसरं काही वांग नाही. आपलं वांग कळत नाही तो भाग निघाला. पण वांग म्हणजे काय महाराज, याला हुरपळलं पाहिजे. आणि आतापर्यंत काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार याच्या व्यतिरिक्त बाजूला सारून महाराज ते वांग त्याच्यामध्ये कांदा टाकून त्याचं भरीत सुंदर तयार केलं पाहिजे. म्हणजे आत्मा देह आतापर्यंत जे माझं म्हटलं मी सगळं बाजूला सारून जाळून त्याचं भाजून मी सगळा महाराज देह तुझ्यासाठी अर्पण केलाय. आत्मनिवेदन आत्मा देवाला मी अर्पण करून टाकलाय. आता काय शिल्लक राहिले काय? देवाला नाना रोटिया भरीत भगवाने नाना रोटिया भरीत भगवाने नाना रोटिया भरीत भगवाने नाना रोटिया भरीत गेले अपरामित यशोदेने गेले अपरामित यशोदेने भगवाने नाना रोटिया भरीत भगवाने नाना रोटिया भरीत रोटिया भरीत रोटिया भरीत. एकदा काकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय सुंदर प्रमाण दिलं महाराज. कोणतं आहे? नामदेवाचं प्रमाण. पण कोणतं? पक्वान्य नाना रोटिया भरीत केली अपरिमित यशोदेने. वा. भरीत रोडगा जे देवाचा नैवेद्य आहे ना तो यशोदेने सुद्धा देवाला अर्पण केलेला आहे. मार्तंडी मल्हारी ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण कुत्रा झाले या रोडग्यामुळं. बरं ध्यान ठेवा. भगवंताला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णानं रोडगा खाला, भरीत खालं. श्री खंडेरायाला राग आला आणि मार्तंड मल्हारीने महाराज भगवान श्रीकृष्णाला कुत्र केलं. कुत्र म्हणून ध्यान ठेवा. देवाला सुद्धा नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर श्रीकृष्णानं नैवेद्य खाला भरीत रोडग्याचा, म्हणून त्याला कुत्र व्हावं लागलं. आपण असे बहादर आहेत, जगाच्या मालकाने एवढं अन्न दिले पण त्याला कधी नैवेद्य दाखवणार नाही. आणि घरी सुद्धा आपण महाराज सकाळचं अन्न प्राशन करत असताना खात असताना पहिल्यांदा हातामध्ये आचमन करून पाणी घेतलं पाहिजे आणि ताटाला पाणी फिरवलं पाहिजे. ते देवाला अर्पण केलं पाहिजे आणि मग आपण केलं पाहिजे. पण आपण नाही ते नियम सगळा माता भगिनीकडे. नैवेद्य दाखवणं, देवपूजा करणं हे सगळा नियम. मी म्हणत असतो भारताची संस्कृती कोणी जर टिकून ठेवली असेल ते म्हणजे भारतातल्या महिलेनं महाराज भारताची महिमा टिकून ठेवली. कुठे जाऊ द्या, कथेला कीर्तनाला सगळ्यात जास्त उपस्थिती कोणाची आहे? महिलांची. पूजेमध्ये अग्रपूजा
सगळ्यात जास्त पूजा भाव कोण करतं? महिला करतात, म्हणून 1500 गेल्यात. आपण 500च बरी आहेत आपली. आपली देवपूजा नाही ना, काहीच नाही. महाराज 12 वाजू द्या, पण माता भगिनी आमच्या इथं बसलेल्या सगळ्या जे आहेत ना, माता भगिनीला 12 वाजू द्या, पण देवपूजेमध्ये कधीच कुचराई नसते. नैवेद्य अर्पण करतात आणि मग जेवण करतात. आपल्याला कोणताच नियम नाही. आंघोळीला गेला हर हर महादेव वाढ जेव आहे, कोणताच नियम नाही महाराज. पण देवाला पहिल्यांदा नैवेद्य अर्पण केला पाहिजे. देवाला आज भरीत रोडगा श्रीखंडाला अर्पण केलाच पाहिजे प्रत्येकाने. एक आपल्या घरी इथं न होत नाही, आपल्या घरी दाखवला पाहिजे. देवासाठी आज तरी एवढा तरी नैवेद्य आपण अर्पण केला पाहिजे. पण आपली भावना नाही ना, आपल्याला वाटतं माझ्या जीवावर मी कमवलंय. तसं नाही, देवानं दिले, तुमच्या नशिबानं मिळालंय. जरी तुम्ही कमवलं असेल, तुमच्या पैशावर तुम्हाला अन्न मिळत असेल, पण ते अन्न खाऊ द्यायचं का नाही हे मात्र देवाच्या हातात आहे. ध्यान ठेवा. कमवायचं तुमच्या हातात आहे, पण खाऊ द्यायचं कोणाच्या हातात आहे? एक मनुष्य आयुष्यभर साखरेसाठी मेलं महाराज, साखरच मिळाली नाही त्याला खायला. दवयुगाने महाराज साखर कारखान्याचा चेअरमन झालं. आता साखरेची काय कमी आहे का त्याला? तर माईक घेतो, मायका म्हणाला हॅलो, आतापर्यंत मला साखर मिळाली नाही, साखरेसाठी तरसलो, पण आता मला साखरेची कमी नाही. आता साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो, चेअरमन झालो, आता मला कोणाची गरज नाही. आता चंपा काय काय बोललं की महाराज चक्कर आली, स्टेजवरून वरून खाली पडलो. ॲम्ब्युलन्स आणली, ॲम्ब्युलन्स टाकलं, दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं सगळं चेक केलं. डॉक्टर कसे चेक करतात सगळ्याला माहिती आहे. माहिती आहे ना आपल्याला, सगळ्याला माहिती आहे ना. डॉक्टर गेल्या गेल्या पुढं बसवतात. दीर्घ श्वास घ्या, सोडा, डोळे मोठे करा, तिकडे बघा, इकडे बघा, जीभ बाहेर काढा. 15 मिनटं तपासतात आणि पुन्हा म्हणतात तुम्हाला काय व्हायला. इतके काय पंचनामा केला सगळं चेक केलं महाराजांनी. मग त्याला सांगितलं तुमचे शरीर व्यवस्थित आहे, तुम्हाला काही झालं नाही. मग ते मला चक्कर याचं कारण काय? डॉक्टर साहेब म्हणले साहेब, तुमच्या धावपळीमुळं, तुमचं जेवण वेळेवर न झाल्यामुळं तुमच्या अंगातली शुगर वाढली, आजपासून साखर खायची नाही. ते म्हणलं अहो आयुष्यभर गेलो साखरेसाठी, साखर मिळाली नाही. आता कुठेतरी साखर कारखान्याचा चेअरमन झालोय, आता काहीतरी साखर थोडी खाऊ द्या, काहीतरी इंजेक्शन द्या, काहीतरी ट्रीटमेंट करा, जेणेकरून मला साखर खाता येईल. डॉक्टरनं सांगितलं साखर तर खाचीच नाही, पण 4 दिवस जर सुखानं जगायचं असेल तर साखरेच्या पोत्याला टेका देऊन सुद्धा बसायचं नाही म्हणे. अरे कमवायचं तुझ्या हातात आहे, पण खाऊ द्यायचं का नाही हे मात्र माझ्या भोल्या भंडाऱ्याच्या हातात आहे, त्या देवाच्या हातात आहे. म्हणून सकाळचा घास, पहिला घास खात असताना, संध्याकाळचा घास खात असताना या जगाच्या मालकानं माझ्यासाठी अन्न निर्माण केले, म्हणून त्याचे उपकार माना शिका. त्याच्यासाठी थोडा नैवेद्य अर्पण करा. आपण नैवेद्य अर्पण करत नाहीत महाराज, करतच नाही. बरं नैवेद्य जरी दाखवला तरी भाव आहे का आपल्याला? भाव आहे का? अजिबात नाही. देवाला नारळ फोडलं, भाव आहे का? नाही. नारळ देवाला फोडलं, चांगलं निघालं की कुठं? बोला बोला. चांगलं नारळ निघालं, धोत्रात धरतंय आणि घरी जाऊन बायकोला म्हणते पत्रावळ घाल, उद्या वरणात टाकाय होते. आणि नासकं निघाले की मोठ्यानं म्हणते देवाला अरे नासक्य तुझ्या नासक्या नारळ देव बसलाय बरे. आणि आपण सुद्धा माता भगिनी नैवेद्य दाखवत असताना थोडा नैवेद्य दाखवा, पण चांगला दाखवा. आपल्याकडे भाव नाही, देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून दाखवतो, ताट असतं महाराज. आणि खरं सांगा इथं बसलेल्या माझ्या ताई, खोटं बोलायचं नाही, तुला शेजानीची शपथ आहे बघ, खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलायचं नाही. खरं सांग, घरी खायची पोळी कशी करती आणि आपल्या नातेवाईकाला खायची पोळी कशी असते आणि देवाला दाखवायची पोळी कशी असते? खरं सांगायचं, खरं सांगायचं. देवाला खायची पोळी नसते हो. कणिक एवढी, पुरण एवढं, त्याला आमच्याकडे चपटी म्हणतात, तुमच्याकडे म्हणतात का? चिपटे चिपटे हो, चिपटे चिपटे. ते एका महाराज घरच्या खायच्या माणसाची पोळी एका तव्यावर एक भाजते महाराज, श्रीधर महाराज. पण देवाला दाखवायचे नैवेद्य एका तव्यावर 16 भाजतात. आणि त्यात एक ताट 16 नैवेद्य, भात एवढा एवढा, कुरड्या पापड्या. किती श्रीमंत घरची VIP बाया असू द्या, कुरड्या पापड्या सगळ्या कधी ठेवणार नाही, कुरड्या पापड्या चुरा करून वरी ठेवणार. त्याचा तूप तर नाहीच म्हणा, सगळं एका ठिकाणी करते. आणि त्यातल्या त्यात किती भारी बाई असू द्या महाराज, सगळा भजा आतापर्यंत बाई कधी ठेवणार नाही, त्या भज्याचा पोस्टमार्टम करून मग ठेवणार वरी. आणि निवद दाखवायला ठरलेलं गिऱ्हाईक घेऊ काही लहान 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 पिंट्या निवद दाखवायचा आहे. आणि पिंट्या निघाला की त्याचा रुबाबाद निघतंय, 4 पायाचे कुत्रे त्याच्या मागं. आणि तसा नैवेद्य इथं खातं महाराज. आहे का आपल्याकडे भाव? अजिबात नाही भाव. देव तुमचा नैवेद्य स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे, पण तुमच्या अंतकरणातला भाव तसा उत्पन्न झाला पाहिजे.
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, संत नाम की तरह हम खिलाते नहीं। अच्युतम राम नारायण जानकी वल्लभ, राम नारायण जानकी वल्लभ। देवाला महाराज भरीत वडग्याचा निवेद्य अर्पण करायचा, याचा अर्थ शरीर सगळं देवाला अर्पण करून टाकायचं। आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतीला हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराया यावर कुंचा वारी। आणि ज्यानं ज्यानं देवाला सर्वस्व अर्पण केलंय त्याचा महाराज पताका सगळ्या त्रिलोक्यात झळकतोय। सगळ्या जगतामध्ये ज्यानं ज्यानं देवाला सर्व आयुष्य महाराज बहाल करून टाकलंय, आयुष्यामध्ये त्यानं काहीच आपल्यासाठी ठेवलं नाही, सगळं देवाला अर्पण करून टाकलंय। त्या सगळ्या संतांचे आपल्याला चरित्र माहिती आहे, त्याने सर्व देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला, म्हणून देवासाठी सर्व त्यांनी महाराज निवेदन करून टाकलंय, अर्पण करून टाकलंय। आणि जे असे भक्त आहेत ना ते खरे या मल्हारीचे वारकरी आहेत। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आज चंपाषष्ठी उत्सव मोठ्या आनंदामध्ये महाराज बावधन या ग्रामावरती येत असताना खूप आनंद झाला। रात्री कथा करून बसलो, दिवस रात्र प्रवासात गेली, सकाळी माऊलींचं दर्शन घेऊन इथं आलो, पण एवढा मोठा प्रवास केला लांबचा, पण इथं आल्यानंतर प्रसन्न वातावरण सगळ्यांचं दिसलं। सगळ्या जाता जाता एकच विनंती आहे माझी, आयुष्य कमी आहे, चांगलं जगा, चांगलं राहा, निर्विष्णी जगा, दारू पिऊ नका, मांसभक्षण करू नका, महाराज परस्त्रीगमन करू नका, अत्याचाराचे कृत्य करू नका, जेवढं होईल तेवढं चांगलं जगा। आणि शेवटी सांगतो, या जगतामध्ये आपल्याला धर्म मिळाला आहे तो म्हणजे हिंदू धर्म, या हिंदू धर्माचं प्रत्येकाने जतन करायला शिका, ही काळाची गरज आहे। एकमेकाला आपण महाराज काही खरं नाही हो, माणसं बोलतात ना काही खरं नाही हो, कारण कोरोनाच्या काळात जसे चटचट माणसं मरून गेले ना, सध्या माणसाचं आयुष्य जगणं महाराज माणसाला अवघड आहे, पण मरणं सध्या सोपं आहे सगळ्यात। पहिलं असं होतं, जगणं महाराज सोपं होतं पण मरणं अवघड होतं। 12-12 वर्ष 10-10 वर्ष लोक बाजामध्ये पडायचे हो, पण मरण यायचं नाही। आता काय नाही, कवा आलं कवा गेलो काहीच कळत नाही। लोक चर्चा करतात, अहो रात्रीचं मिनिटाचं बोलणं झालं हो, एक म्हणते अहो दुपारी मला तर राम राम घातला हो, एकदा म्हणते अरे तुला दुपारी घातला असेल, अरे त्यानं रात्री माझ्या संग पिली गुलाची चहा चौकात, दुसरीकडे दोस्त नेऊ नका। माणसाचा भरोसा नाही, म्हणून एकमेकाला चांगलं बोलत चला, गोड बोलत चला। महाराज मिठे मिठे बोलतो रो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे, काय बिघडतं हो। महाराज आता किती महाराजांनी आमचा गोड पकवाज वाजवला, वा सुंदर कार्यक्रम केला म्हणायचं, वा सुंदर पकवाज वाजवला म्हणायचं, गायक वादकांनी वा सुंदर साथ केली म्हणायचं ना, सिस्टीमलांनी वा एक नंबर सिस्टीम लावली असं म्हणायचं। मी सिस्टीमलाचं का वर्णन केलं याचं कारण सांगतो, कारण का काल कथेमध्ये सिस्टीमलाची टाळ्या वाजवल्या, त्यानं 5000 रुपये दिले। आता आमचे सर्व तरुण बांधवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आमचे श्री खंडेराय तरुण युवक मंडळ आणि हे महाराज सगळं समिती मंडळ, ट्रस्ट मंडळ, खूप खूप महाराज तुम्हाला द्यावे तरी धन्यवाद कमी आहेत। गडासारखा, जेजुरी गडासारखा गड इथं निर्माण केलाय, प्रति जेजुरी आहे। ज्याला महाराज काशीपूरला जाणं होत नाही त्यानं जेजुरी गडाला गेलं पाहिजे असं शास्त्र आहे। ज्याला न घडे काशीपुरी त्यानं जावे गड जेजुरी असं म्हणतात ना। मी याच्या पुढचं सांगतो, ज्याला जाणं होत नाही जेजुरी त्यानं यावं बावधन नगरी, इथं यावं आणि इथं खंडोबाचं दर्शन घ्यावं, साक्षात तेच खंडोबा आहेत, काहीच बदल नाही। म्हणून धर्माचे थोडं जतन करायला शिका। या सगळ्या ट्रस्ट मंडळीने महाराज धर्माला अनुसरून सगळा कार्यक्रम ठेवलाय, म्हणून या धर्माचं आपण प्रत्येकाने जतन करायचंय। आणि ज्याला ज्याला धर्मामध्ये जन्म मिळाला त्यानं स्वाभिमान बाळगायला शिका, आणि सगळ्यांनी सकाळी उठल्या उठल्या कपाळाला गंध लावायला थोडं शिका।
मॅचिंग करा, काय हरकत नाही. निळा लावा, हिरवा लावा, पिवळा लावा, काय लावायला लावा, पण मारा काहीतरी लावा. कळायला पाहिजे लाहोरच्या अलीकडचा का पलीकडचा आहे ते. आपल्या पार्टीचा कळायला पाहिजे का नाही. मग सकाळी उठल्या कपाळाला गंध लावा. हो, मला सांगायचंय, मुसलमानाच्या 5 वर्षात त्यांचा आजान पाठ असेल, त्यांचा रोजाचा महिना सुरू झाला ना, 5 वर्षाचं पोरग बापाची करंगळी धरतं, 5 वेळा नमाज पाडतो. ते आपण शिकलं पाहिजे. महाराज त्या 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पाडतं 1 महिनाभर. पण आपलं 18 वर्षाचं ठोंबळं चंपाशीच्या दिवशी 2 तास सुद्धा मंदिराकडे येत नाही. आपल्या धर्माची शोकांती काय ध्यान ठेवा. पण माझी विनंती आहे, धर्माला ग्लानी आपल्यामुळं आली आहे. परकीय सत्ता, लवजियात, थुंक जिहाद, मूत्र जिहाद, किती महाराज, एकच जिहाद नाही, 20 प्रकारचे जिहाद चालू आहेत. धर्म संपवण्याचं काम चालू आहे. पण आपण सर्वांनी वेळीच जागी झालं पाहिजे. या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. पवित्र अशी तुळशी माळ धारण केली पाहिजे. या धर्माचं रक्षण जर आपण केलात, येणाऱ्या काळामध्ये आपण आपला धर्म टिकवला म्हणून आपण सार्थ अभिमानाने महाराज मान वर करून आपण सांगू शकाल. आणि हे जर आपण महाराज आता नाही केलं, येणाऱ्या काळामध्ये आपण हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा आपल्याला लाज वाटेल. हे ध्यान ठेवा. एवढी महाराज सगळी परक्याचं आक्रमण चालू आहे. म्हणून माझी विनंती आहे, त्यांना जर त्यांचा आजान पाठ असेल, तिथं सगळ्या बसल्या दर्शना उभा टाकली, सगळ्याला माझी विनंती आहे, आपल्या पोरांना हिंदू धर्माचे संस्कार शिकवा. संपत्ती कमवा, काय हरकत नाही. संपत्ती पाठीमागे सगळी जनता लागलेली आहे. पण संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संतती कोणाला लयाला चाली, याचं काही देणं घेणं लोकांना राहिलं नाही. म्हणून संपत्ती कमी कमवा, पण संतती चांगली कमवा. संतती चांगली कमवली, संपत्ती कमवायची तुम्हाला गरज भासणार नाही. म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या. श्री खंडेरायाच्या चरणी त्याला नतमस्तक व्हायला शिकवा. रविवारी तरी आलं पाहिजे, चंपाषष्ठीच्या दिवशी तरी आलं पाहिजे, पौर्णिमेला तरी इथं आलं पाहिजे, नतमस्तक झाला पाहिजे. त्याला कळायला पाहिजे हिंदू म्हणजे काय, वारकरी म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, श्री खंडेरायाचा अवतार कशामुळे झाला कळायला पाहिजे. हिंदू धर्मात जन्म आहे, पण आपल्याला भागवत माहिती नाही, रामायण माहिती नाही, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे हे सुद्धा माहिती नाही. मी म्हणतो, त्यांना जर त्यांचा आजान पाठ असेल तर आपल्या प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलांना हनुमान चालीसा पाठ असणे काळाची गरज आहे, झालाच पाहिजे. आणि माझी विनंती आहे, धर्मांतर एवढं चालू आहे, सगळ्या युवती इथं बसल्या आहेत. माझ्या ताईनो माझी विनंती आहे, आयुष्यामध्ये असा कोणताच पाऊल उचलू नका जेणेकरून आपल्या धर्माला गालगोट लागेल आणि स्वाभिमानी बापाची मान खाली जाईल. असं कधी वर्तन करू नका, कधीच वर्तन करू नका. तू लक्ष्मी बन, तू दुर्गा बन, तू लक्ष्मी बन, तू दुर्गा बन, तू काली बन, पण लेकिन कभी ना भुरके वाली बन, कभी ना भुरके वाली बन. आयुष्यात असं कृत्य करा, असं चांगलं कार्य करा जेणेकरून बापाचा मान वाढेल, बापाचा स्वाभिमान वाढेल आणि धर्माची जोपासना होईल. मग धर्म वाढला नाही तरी चालेल, पण धर्म आपल्यामुळं कलंकित नाही झाला पाहिजे याची सर्वांनी आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून निर्विष्टी जीवन जगा, सुंदर अशी तुळशी माळ धारण करा आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. आणि मग आपण माळ घातली आणि इथं यायला लागलात की देव तुमचं संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. यथामती येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भाव करण्याचा प्रयत्न केला. या सेवेमध्ये कमी जास्त झाला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझ्या गुरुवारी महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरज श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी अंगत महाराज ढाळेगावकर यांचा कृपाशीर्वाद आहे. आपलं रेकॉर्ड सर्वांनी मान्य करा. सुंदर टाळी वाजून सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. एकदा दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा. शेवटची घोषणा आपल्याला द्यायची आहे. जो हिंदू आहे तो दोन्ही हात वर केल्याशिवाय राहणार नाही आणि बिंबीच्या देठापासून आवाज दिल्याशिवाय राहणार नाही. भजन करायचे दोन्ही हात वर करून सगळेजण, तरुण बांधव सगळेजण इकडे बसलेले, ज्यांच्याकडे आयफोन मोबाईल आहेत, पत्रकार त्यांनी फोटो काढून घ्या. वा, बावधनचं आज चंपाषष्ठी उत्सव, हजारोच्या संख्येनं जनसमुदाय, श्री भैरव खंडेरायाची ही महाराज नगरी आहे, दुमदुम गेलेली आहे. दोन्ही हात वर करून, ज्यानं दोन्ही हात वर करून भजन करणार नाही इथून घरी गेले विंचू चालल्याशिवाय राहणार नाही. ध्यान ठेवा. दोन्ही हात वर करून सुंदर असं भजन करायचंय. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेव
कार्यक्रम आहे माईच्या जेवायला लगेच आहे फक्त बेंबीच्या देठापासून भजन करा श्री खंडेरायाचं आहे की नाही आपण त्यांचा प्रसाद घ्यायचा ना श्री खंडेरायाचं भजन केल्याशिवाय गड उतार व्हायचं दोन्ही हात वर करून शेवटचं भजन दोन्ही हात वर करून खंडेराया ओ खंडेराया खंडेराया ओ खंडेराया खंडेराया हो खंडेराया 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 ओ खंडेराया खंडेराया ओ खंडेराया खंडेराया हो खंडेराया खंडेराया ओ खंडेराया 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 ओ खंडेराया 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 ओ खंडेराया खंडेराया हो 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 खंडेराया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय निताय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय जल प्रावि पावितस्थले करेवलंबे लंबिता भुजंग कुंकुमालिका डमन 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 नाद वदनमय चकार तांडव तांडव तनो शिव 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तुकाराम 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 दोन्ही हात वर दोन्ही हात वर